मोठा डोलारा आपण दोघांना मिळून उभा केला, मग कुठे चुकलं? तुम्हाला आठवतंय आपले पूर्वीचे दिवस आठवतात का? किती कष्ट केले होते आपण, खूप मोठमोठे स्वप्न बघितली होती, पण एक वेळ असं सुद्धा वाटलं होतं की नाकापेक्षा मोती जड होतोय की काय, पण नाही, त्या दिशेने आपण प्रवास सुरू केला दोघांनी एकत्र. कष्ट केले, दिवस रात्र मेहनत घेतली, आणि तेव्हा कुठे हे सगळं बघायला मिळतंय आपल्याला. मुलं झाली, मुलांना लहानाचं मोठं केलं, चांगले संस्कार घडवले त्यांच्यावर, आणि इतक्या वर्षानंतर, इतक्या अनुभवानंतर आत्ता असं का वाटतंय हो की मला कळतच नाहीये कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही. सांगा ना, काय चुकतंय माझं? तुझं काही चुकत नाहीये तिलोत्तमा. तू माणसांवर, त्यांच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवतेस, पण काही वेळेला माणसं कळण्यात वेळ जातो ना. चल घेतो, पण त्याआधी चांगली कामं करायला शिक ऐश्वर्या. आणि तू मला काय सांगते का? सारंगकडनं शिक, सारंगकडनं शिक. जा आणि तू त्या सावलीकडनं शिक पहिला. ती तुझ्यासारखा स्वार्थी विचार नाही करत, सगळ्यांचा विचार करते, या घरातल्यांचा विचार करते, माणसाचा विचार करते. अगं इतकंच काय, ती तुझ्याबद्दल पण विचार करते. त्या मुलीशी इतकं वाईट होऊन सुद्धा ती कधी तुला उलट सुलट बोललीये? कधी तुला जाब विचारलाय? ए हॅलो, ती कोण आहे मला जाब विचारणारी? तिला मी तो अधिकार दिलेला नाहीये. हा, तर तिने लिमिट मध्ये राहायचं. पण तुला खूप चांगली पट्टी पडवलीये तिने. कायम तिचं नाव रिपीट मोडवर घेत राहतोस. अरे स्वार्थी आहे ती, स्वार्थी. फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते. तिला कंपनीमध्ये शिरायचं होतं, हाच तिचा मेन मोटिव्ह होता, बेसिक प्लॅन होता या घरात येण्याचा, आणि तो झालाय पूर्ण. आणि कंपनीत शिरायला तिने तुला बाजूला केलं. ऐश्वर्या, आपली कंपनी खूप मोठी आहे, सगळ्यांनी मिळून काम केलं ना तरी इनफ आहे. आणि जरी तुला वाटत असेल ना की तिने तुझ्या विरुद्ध प्लॅन केलाय तुला बाहेर टाकण्याचा, तर तू अजूनही स्वार्थी विचार करतेस. ऐश्वर्या, आपल्या कंपनीला एक्सपान्शन मिळणार होतं, आपली कंपनी मोठी होणार होती, यात आपल्याच सगळ्यांचा फायदा आहे ना. सावलीने त्या गावात त्यांना कसं कन्व्हिन्स केलं होतं एवढं तरी माहितीये का? गेली तिथे आपली अक्कल पाचरायला. कारण तुला या कंपनीशी आणि या घराशी काहीही घेणं देणं नाहीये ऐश्वर्या. बरोबर बोललात तुम्ही. जिला मी आदर्श सून समजत होते, कर्तबगार हुशार समजत होते, समाजात मिरवत होते की ती माझा अख्खा बिझनेस सांभाळते, दिसायला सुद्धा सुंदर आहे, काही कमी नाही तिच्यात, तिनं असं करावं? त्या मुलीनं माझा विश्वासघात करावा? असं नाहीये तिलोत्तमा. दुर्दैवानी माणसं जशी दिसतात तशी नसतात. म्हणूनच म्हणतो ना आपण, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. खरंय. आतापर्यंत असं वाटत होतं ही फक्त म्हण आहे, पण आता विश्वास बसतोय सगळ्यावर. हेच बघा ना, आपला राजकुमार नालायक निघाला म्हणून घरातून हाकलून दिलं होतं त्याला आपण, पण नाही, तोच मुलगा आता चांगला होऊन आपल्या घरात परत आलाय. त्याबद्दल बरं वाटत होतं, छान वाटत होतं. मनाला कुठेतरी नकार देत असताना सुद्धा समाधान वाटत होतं. पण हे सगळं समोर आलं. मला कळतच नाही हे सगळं का घडतंय. माझी ऐश्वर्या, माझी लाडकी सून, जिच्यावरती मी पूर्ण डोळे झाकून विश्वास ठेवला होता, तिनं असं करावं का केलं असेल? आता जे काय झालंय ते ऐश्वर्यामुळे झालंय ना. ऐश्वर्या कशी वागते यावर तुझा काहीच कंट्रोल नाहीये तिलोत्तमा. चुकलंच माझं. मला खूप गिल्टी वाटतंय खरं सांगू. जिथे ज्या मुलीचं कौतुक केलं तिनं माझा विश्वासघात केला, आणि ज्या मुलीला मी स्वीकारलं सुद्धा नाही माझी सून म्हणून, तिचा दुस्वास केला मी, तिनं माझ्या घराची, माझ्या कंपनीची, बिझनेसची लाज राखली. आणि ऐश्वर्यासाठी काय कमी केलं आपण? सांगा ना, का वागली ती अशी? महत्वाकांक्षा. ऐश्वर्याची महत्वाकांक्षा याला कारणीभूत आहे. तिला नेमकं काय हवं होतं?
माझी जागा? मग एकदा विचारायचं ना मला, एकदा सांगायचं. आई म्हणून काही दिलं असतं मी तिला, तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. ती या थराला जाईल असं खरंच वाटलं नव्हतं मला. तिचं जाऊ द्या, आपला नील सारंग, त्यांना नसेल कुणकुण लागली, त्यांनी काय येऊन मला सांगितलं नाही हे सगळं? तिलोत्तमा, तुझा एवढा विश्वास होता ऐश्वर्यावर, त्यामुळे बोलले नसतील ते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपली मुलं आहेत, आपले संस्कार आहेत त्यांच्यावर. त्यामुळे आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी असं वागेल असं त्यांच्या मनात सुद्धा येणार नाही ना. बरोबर आहे तुमचं. सगळेजण मला सांगत होते, पण तरी सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू सावलीला सारंग बरोबर नवीन प्रोजेक्टमध्ये काम बघायला परवानगी दिलीस. चांगलंय. हो, मला ती मुलगी पटत नसेल, आवडत नसेल, तरी सुद्धा ती जे डिझर्व करते ते मी तिला द्यायलाच हवं. माणूस म्हणून मी तिचा दुस्वास नाही करत हो. माझा प्रॉब्लेम काय माहिती, माझे तत्व आड येतात. तिने राजकुमारवर आता विश्वास दाखवलाय, पण का कोणास ठाऊक माझं मन मानायलाच तयार नाहीये. असं वाटतं ती चुकतीये. आणि तिचा जर का अंदाज चुकला आणि राजकुमार पुन्हा एकदा जर का वाईट वागला ना, तर तिच्या या चुकीची शिक्षा मी तिला देणार. ठीक आहे, पण माझी खात्री आहे तशी वेळच येणार नाही. बघू.